नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं आपल्या द मराठी शिवण क्लास वंदना फॅशन या यूट्यूब चॅनलमध्ये। आपला शिवण क्लासचा दुसरा दिवस आहे, तर आपण आज दुसऱ्या दिवशी पेपर कटिंग करणार आहोत। पहिल्या दिवशी आपण काय केलेलं आहे, तर पहिल्या दिवशी आपण ब्लाऊजचे माप लिहून घेतलेले आहेत। आता ह्या लिहून घेतलेल्या मापाचाच आपल्याला ब्लाऊज तयार करायचा आहे। तुम्ही जर पहिल्या दिवशीचा व्हिडिओ बघितला नसेल तर त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल, तिथं तुम्ही तो व्हिडिओ बघा। म्हणजे पहिल्या दिवशी ब्लाऊजची मापं कशी घ्यायची ते लिहायचं, कुठल्या भागामध्ये किती इंच मिक्स करायचं सविस्तर यामध्ये त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलेलं आहे। आता आपला शिवण क्लासचा दुसरा दिवस आहे, आपण आज पेपर कटिंग करणार आहोत, त्यामुळे हीच मापे घेऊन आपण पेपर कटिंग करणार आहोत। चला तर आपण ही वही साईडला ठेवूया आणि मापं टाकायला सुरुवात करूया। सुरुवातीला बघा इथं डबल फोल्ड पेपर घेतलेला आहे। डबल फोल्ड पेपर घ्यायचा, पाठीमागचा समोरचा भाग दोन्ही एकाच वेळेस तयार होतात। तर डबल फोल्ड पेपर घेतल्याच्या नंतर सुरुवातीला आपल्याला उंची टाकायची आहे। उंची जितकी आहे तितकी घ्यायची, म्हणजे उंची किती आहे आपली 13 + 1 इंच म्हणजे 14 इंच उंची। 13 तयार होती, 1 इंच मार्जिन मिक्स केलं, उंची आपण इथं 14 इंच घेत आहोत। चौदा इंचाला एक मार्किंग केलेलं आहे। तर आपण काय करायचं, पुढच्या बाजूला पण 14 इंचाला एक मार्किंग करायचं आणि उरलेला एक्स्ट्राचा पेपर आहे तो आपण कट करून घ्यायचा, म्हणजे आपल्याला कन्फ्यूज होत नाही माप घेताना। 14 इंचाला मार्किंग केलं, उरलेला आपण एक्स्ट्राचं कट करायचं। हे आपण भाई कटिंगसाठी वापरू। आता हे झालेलं आहे आपलं 14 इंचाचा बॉक्स तयार केलेला आहे आपण। आता आपल्याला काय करायचं आहे, गळा रुंदी घ्यायची आहे। तर 32 साईजच्या ब्लाऊजसाठी 2.25 इंच गळा रुंदी घ्यायची आहे, किंवा तुम्ही इथं 2.5 इंच गळा रुंदी घेतली तरीही चालतं, काही फरक पडत नाही। 2 इंच किंवा 2.25 किंवा 2.5 इंच गळा रुंदी घ्यायची, दोन्हीही घेतलं तरी ब्लाऊज आपला व्यवस्थित येतो। आता आपल्याला 2 इंच गळा रुंदी घेतली आहे, त्याच्या पुढे 3 इंच शोल्डर घ्यायचं आहे। तयार शोल्डर किती होतं आपलं 2.5 आहे। आता मी माप इथून मी सांगते, प्रत्येक वेळेस तुम्हाला वही दाखवत नाही, म्हणजे कन्फ्युजन होतं आपल्याला। गळा रुंदी किती आहे 2.5 इंच किंवा 2.25 इंच। शोल्डर आपलं 2.25 घ्यायचं आहे, तुम्ही जितकं असेल तुमच्या ब्लाऊजचं तेवढं घ्या। इथं मी 3 इंच शोल्डर घेतलेला आहे। आता बघा इथं समोरील गळा आपला तयार 5.5 अर्धा इंच मार्जिन, 6 इंच समोरील गळा। इथं 2.25 इंच किंवा 2.5 घेतला असेल तेवढंच खाली घ्यायचं इथं आणि बॉक्स तयार करायचा। अडीच किंवा 2.25चा बॉक्स तयार करायचा। आता पुढच्या व्हिडिओमध्ये आपण हेच पेपर कटिंग करायचं आहे, म्हणजे ब्लाऊजवरती कटिंग करून हा आपला समोरील गोलाकार झाला। हा गोलाकार 1.25 इंचावरती द्या, इथं 1.25 इंच घ्यायचं असं आणि 1.25 इंचमध्ये गोलाकार द्यायचा, समोरील झाला। आता मुंडा घ्यायचा आहे, तर मुंडा किती आहे 5 इंच तयार आहे, 5 + अर्धा इंच म्हणून 5.5 इंच इथं मुंडा घेतलेला आहे। आता वरती 3 इंच घेतलं, इथंही बरोबर 3 इंच आहे का बघायचं आणि मगच मार्किंग करायचं, म्हणजे कमी जास्त होत नाही। कमी जास्त झाल्यामुळं काय होतं, ब्लाऊजमध्ये घोळ पडतो किंवा ओढतो, खेचला जातो, हे प्रॉब्लेम होत नाहीत, म्हणून डबल माप टाकायचं। इथं घेतलं, इथं आला पॉईंट आपला 5.5चा। आता इथं आपल्याला छातीचा चौथा भाग आणि 1.5 इंच शिलाई मार्जिन, म्हणजे किती साईजचा ब्लाऊज आहे आपला 32 साईजचा। छातीचा चौथा भाग आपला किती आलेला आहे 8 इंच आणि 1.5 इंच शिलाई मार्जिन। तर आपण इथं बघा सुरुवातीला आपण हे 8 इंच छातीचा चौथा भाग घ्यायचा, त्याच्या पुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन घ्यायचं, 2 मार्किंग करायचे आपल्याला। आता बघा इकडच्याही साईडला बरोबर 5.5लाच एक मार्किंग करायची, म्हणजे ते माप वरती खाली घेतलं मुंड्याचं बरोबर इकडल्या साईडला तिकडल्या साईडला सेम येतं, कमी जास्त होत नाही, म्हणजे परत ब्लाऊजमध्ये काही प्रॉब्लेम येत नाही। खालच्याही साईडला कमरेच्या साईडला सेम घ्यायचं, 8 आणि 1.5 इंच। कमरेचं माप नाही काढलं तरी आपला ब्लाऊज फिटिंगमध्ये परफेक्ट येतो। मी जी पद्धत शिकवते त्यामध्ये कमरेचं सेपरेट माप वगैरे घेत नाही। तर असं या पद्धतीनं आपलं हे छातीचा चौथा भाग आणि प्लस शिलाई मार्जिन, हा छातीचा चौथा भाग हे आहे ते शिलाई मार्जिन। आता मुंडेचे आकार मी सांगितलेला आहे तुम्हाला, मुंडेचे आकार 2, 1 इंचाचा आणि 1.5 इंचाचा। पाठीमागचा मुंडा आपला 1.5 इंचाचा, समोरील मुंडा आपला 1 इंचाचा।
आता मुंड्याला आकार देण्यासाठी सुरुवातीला काय करायचं, ह्याचा मध्ये काढायचा 5.5चा मध्ये 2.25 इंच, 2.25 इंच घ्यायचं आणि हे आपल्या साईडला करून घ्यायचं आणि इथपासून सुरुवात करायची 1.5 इंचाच्या मुंड्याला आकार देताना. आणि हा असा आकार द्यायचा. हा एक झाला आणि ह्या 1 इंचाच्याला इथून सुरुवात करून इथून असा आकार द्यायचा. हे असे दोन्ही मुंड्याचे गोल आकार देऊन घ्यायचे. आता मुंड्याचा आकार झालेला आहे. आता आपल्याला एकपट्टीचा मार्किंग करायचं. एकपट्टीचं मार्किंग कसं करायचं, तर इथं बघा मी सांगितलेलं आहे 28 ते 38 साईजपर्यंत 3 आणि 2.5ची घ्या आणि 40च्या पुढच्या ब्लाऊजसाठी 3.5 आणि 3ची घ्या. मग इथं आपण 2 मार्किंग करायचे, 3ला 1 आणि 2.5ला 1 कर्वमध्ये आकार देण्यासाठी असं मार्किंग करायचं. 2.5ला 1 करायचं, 3ला 1 करायचं, इकडच्या साईडला 2.5ला करायचं. बरोबर आहे. आता आपल्याला 2.5चा बॉक्स तयार करायचा सुरुवातीला आणि पेपर आपल्या साईडला करायचा आणि वरती 1/2 इंच आहे ना तिथून हे असं कर्वमध्ये आकार द्यायचा. क्रॉसपट्टी आपली अशी कर्व आली पाहिजे. अशी आली ना मग क्रॉसपट्टी बरोबर छातीमध्ये बसते, कटोरी परफेक्ट येते ह्या पॉईंट म्हणून. पण हा पॉईंट आपण व्यवस्थित द्यायचा. आता हा पॉईंट दिल्यानंतर आता कटोरीचं मार्किंग करूया. कटोरीचं मार्किंग करताना ब्लाऊजचं वरून माप घ्यायची गरज नाही, डायरेक्ट आपण क्रॉसपट्टीच्या मापावरून छातीचा 4था भाग आणि हे प्लस शिलाई मार्जिन आहे ह्याचा मध्ये काढायचा आणि कटोरीचं मार्किंग करायचं प्रत्येक ब्लाऊजला. बरं, आता ह्याचा मध्ये काढायचा, जितकं येईल तुमचं त्याचा मध्ये काढायचं. छातीचा 4था भाग आणि शिलाई मार्जिन पूर्ण घ्यायचं. छातीचा 4था भाग इथपर्यंत आहे, हे इथपर्यंत शिलाई मार्जिन आहे. छातीचा 4था भाग आणि शिलाई मार्जिनचा मध्ये काढायचा. हा मध्ये आला. इथं 1 इंचाचा मुंडा आहे, तिथून खाली 2.5 इंच घ्यायचं आणि 1 इंचाच्या इथं समोरील गळ्याला 1 इंच घ्यायचं. आता बघा हा पॉईंट, हा पॉईंट, हा आणि हा पॉईंट, हे तिन्ही पॉईंट जॉईंट करून घ्यायचे. हे अशी ही आपली कटोरी तयार झाली. आता ही कटोरी साईड पट्टी आहे, समोरचा गळा मुंडा ही एक पट्टी आपली म्हणजेच क्रॉस पट्टी. तर अशा पद्धतीने हे आपलं कटिंग झालेलं आहे, मार्किंग झालं. हे कट कसं करायचं, कट करताना एक्स्ट्रा जे उरलेलं आहे तिथून पुढं कट करायचं. सुरुवातीला 1.5 इंचाचा मुंडा कट करायचा. आता गळा रुंदीला कट मारायचा आणि दोन्ही पार्ट वेगळे वेगळे करून घ्यायचे. आता हे पाठीमागच्या साईडला ठेवू आणि समोरचा गोलाकार कट करायचा गळ्याचा. जसं क्रॉसपट्टीला आकार दिला कर्वमध्ये तसंच कट करायचं. तुम्ही एकदा असं कट करून बघा, अशी क्रॉसपट्टीला आकार देऊन बघा, म्हणजे आपली कटोरीही व्यवस्थित येते आणि क्रॉसपट्टीही व्यवस्थित येते. कटोरी वाढवून घ्यायची आहे आपल्याला. हे आपण आता 1 इंचाचा मुंड्याचा आकार कट करायला बिलकुल विसरायचं नाही. हे असं आपलं हे समोरचं तयार झालेलं आहे. आता आपल्याला पाठीमागच्या भागाचं कटिंग करायचं. आता हे गळा रुंदीला कट मारलेला आपल्याला पाठीमागचं लक्षात येण्यासाठी आपण कट मारलेला एवढा. आता पाठीमागचा गळा मी तुम्हाला सांगितलेला आहे. पाठीमागचा गळा आपण खालच्या बाजूनी मोजलेला, तर खालच्या बाजूनीच किती आहे पाठीमागचा गळा आपला, तर 4 आहे. 4 अधिक अर्धा बरोबर 4.5 इंच. तर खालच्या बाजूने असं घ्यायचं. मी कसं दाखवलेलं तुम्हाला, ब्लाऊजचं माप घेताना खालच्या बाजूने खालची जी कमरपट्टी होती गळ्याच्या खालचा जो भाग होता तो मोजलेला, त्यामध्ये अर्धा इंच मिक्स केलेलं. तसंच इथं पण आता पेपरचा आता हा खालचा भाग आहे आपला, खालच्या साईडनी वरती 4.5 इंचाला मार्किंग करायचं. तुमचा जितका माप आलेला आहे ना त्याच्यामध्ये अर्धा इंच मिक्स करायचं. 4 आणि 4 अधिक अर्धा बरोबर 4.5 इंच. गळा रुंदी आपण किती घेतली, 2.5 इंच घेतली. इथंही 2.5 इंचाला एक मार्किंग करायचं
आणि वरी तर आपण इथं कट दिलेला आहे, हे असं जोडून घ्यायचं आहे आपल्याला. आता कुठला आकार द्यायचा, 1 इंचाला मार्किंग करायची अशी आणि असा गोल आकार देऊन घ्यायचा आहे आपल्याला. नाहीतर चौकोनी ठेवायचं असेल तर तसंच ठेवू शकता. सुरुवातीचे ब्लाऊज नवीन शिकताना गोलगळे काढायला शिकायचे सुरुवातीला, मग आपण नंतर चौकोनी डिझाईनचे गळे शिकायचे आहेत. तर बघा, आपण आज शिवण क्लासचा आपला दुसरा दिवस होता. पहिल्या दिवशी आपण ब्लाऊजचं माप घेतलं, दुसऱ्या दिवशी आपण पेपर कटिंग केलेली आहे. आता आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये म्हणजे तिसऱ्या दिवसामध्ये कटोरी वाढवायची आणि बाही कटिंग करायची. सगळं जर एकाच व्हिडिओत बघितलं तर खूप सारं कन्फ्युजन होतं, त्यामुळं आपण स्टेप बाय स्टेप ब्लाऊज कटिंग करायला शिकायचं आहे. आता पाठीमागचा समोरचा भाग झालेला आहे. आता कटोरी कशी वाढवायची, बाहीचं कटिंग कसं करायचं, हे दोन्ही मी तुम्हाला एका व्हिडिओ सांगते. सेपरेट व्हिडिओ नाही करत, दोन्ही व्हिडिओ एक करते, म्हणजे बाही कटिंगचा आणि कटोरी वाढवण्याचा. बघू शकता कटोरीचे आकार. तर तिसऱ्या दिवशी आपण ते बघूया. तर हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा. अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ बघायचे असतील आणि फ्री शिवण क्लास तुम्हाला जर घरी बसून एकही रुपया खर्च न करता शिकायचा असेल तर ह्या शिवण क्लासच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. काय तुमचे प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की सांगा जावा. व्हिडिओ कसे वाटतात, तुम्हाला कुठल्या म्हणजे समजतंय का, कुठं काय अडचण येते का समजून घेताना, तेही मला नक्की सांगा. म्हणजे आणखीन सोप्या पद्धतीनं सांगण्याचा मी नक्की प्रयत्न करेन. चला भेटूया आपण शिवण क्लासच्या तिसऱ्या दिवशी. तोपर्यंत व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.